कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या घडामोडी। चिपळूणच्या पाचाडमध्ये दिसले रानगवे। पाचाड परिसरात गवारेड्यांचा वावर। नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण। मालवणमधील कोळंबी प्रकल्पावरती अज्ञाताकडून विषप्रयोग। विषारी पदार्थामुळे सुमारे 18 लाखांची कोळंबी मृत। महाडमधील बिरवाडी येथील नाले गटारे तुंबले। स्थानिक ग्रामस्थ बेजार। दुर्गंधीचे साम्राज्य। पावसाळा तोंडावर मात्र नाले सफाई रखडली। आणि चंद्रकांत पाटील कोकण दौऱ्यावरती। चिपळूणच्या देवी करंजेश्वरीचे घेतले दर्शन। देवस्थानच्या वतीने नेत्यांचे केले स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। चिपळूण तालुक्यातील पाचाड गावामध्ये रस्त्याच्या अगदी लगतच अनेक गवेरेडे पाहायला मिळाले। जंगलामध्ये असणारे गवेरेडे साक्षात शहराच्या रस्त्याजवळ पाहून वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। या परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून रेड्यांचे दर्शन होते। गुहागर मार्गावरती असलेल्या पाचाड गावच्या आसपास अनेक दिवसांपासून हे गवेरेडे फिरताना दिसत आहेत। मालवणच्या आचरा पारवाडी येथे सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे। यात सुमारे 18 लाख किमतीची कोळंबी मृत झाली आहे। याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व अंतोन फर्नांडिस यांनी दिली आहे। त्यानुसार मालवण पोलिसांनी अज्ञाताविरोधात विविध कलमांन्वये विषारी पदार्थ टाकून मानवी जीवितास दुखापत उत्पन्न होईल अशी कृती करून कोळंबी प्रकल्पातील कोळंबीचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। इथं 13 तारीखला ही घटना घडली आणि रात्री आम्हाला समजण्यात आलं की प्रॉन्स हे मरत आहेत। तर तातडीने आम्ही हार्वेस्टिंग वगैरे चालू केलं। पण जसं सकाळ झाली तसं आम्हाला समजायला आलं की बॉटल्स वगैरे काही भेटले ज्याच्यात केमिकलयुक्त विषारी पदार्थ काहीतरी त्याच्यात होता, कारण वास भरपूर येत होता त्या ह्याला पदार्थाला। आणि दुसरी गोष्ट होतं की पिठाचे गोळे करून केमिकलचे ते पॉन्डमध्ये टाकले गेलेले होते, जेणेकरून हे प्रॉन्सची मृत्यू झाली। साधारण 18 ते 20 लाखापर्यंत नुकसान आहे। काही ही घटना घडल्यानंतर तुमचं काही संशयितांवर वगैरे काही या संदर्भात संशय तर आहे काही लोकांवरती, आणि आम्ही तक्रार पण केलेली आहे पोलीस ठाण्यात। त्यांचा तपास चालू आहे। त्या दृष्टीने पोलीस पण काम करतात। राज्याचे बंदरविकास मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे यांची तुम्ही या संदर्भात काही चर्चा करणार आहात का? निश्चितच त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, कारण ही आता फ्युचर पण याच्यावरती डिपेंड आहे आपल्या मत्स्य उत्पादनावरती। मग हे जर प्रकार असे घडत असतील तर हे दुर्दैवी आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पण आणि महाराष्ट्र राज्यासाठी। पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली बिरवाडी ग्रामपंचायत मार्फत नाले सफाईला अजून सुरुवात झालेली नाहीये। प्रत्येक वर्षी आदर्श नगर मध्ये गटारा लगत असलेल्या घरामध्ये पाणी गेल्याने घरात असलेल्या वस्तूंचे नुकसान झाले आहे। तसेच परिणामी पावसाळ्यात नाले तुंबल्याने पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे। पाणी बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा व गाळ यामुळे ठिकठिकाणी नाले व गटारे तुंबले आहेत। समर्थ रामदास स्वामी शिवतरगळ, वाळणकोंडी, किल्ले रायगड आदी पर्यटन स्थळे असल्याने हजारो पर्यटक ये जा करत असतात। या तुंबलेल्या गटारांमुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरते। या त्रासामुळे बिरवाडीकरांसह ग्रामस्थ पर्यटक बेजार झाले आहेत। महत्त्वाचे म्हणजे साठलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नाले सफाई झाली नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज कोकण दौऱ्यावर होते। त्यांनी चिपळूणमधील श्री करंजेश्वरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले। हा दौरा कौटुंबिक देवदर्शनाचा असल्याचे समजते। श्री करंजेश्वरी मंदिरात देवस्थानच्या वतीने नेत्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी चिपळूण भाजप तालुका अध्यक्ष विनोद भुरण, शहर अध्यक्ष शशिकांत मोदी सोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पालकमंत्री उदय सामंत यांची आगामी पावसाच्या दृष्टीने मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी अनेक निर्णय घेतले असून अधिकाऱ्यांना सूचना देखील केलेल्या आहेत। नैसर्गिक आपत्तीमध्ये काय करायला हवे याबद्दल पालकमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। पाहूया।
100% पाऊस जर पडला तर तो 3364 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो आणि यावर्षी 107% पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवलेली आहे. मग नैसर्गिक आपत्ती ज्यावेळी येते किंवा पुराची संभावना ज्यावेळी असते त्यावेळी काय काय केलं पाहिजे या संदर्भातली ही बैठक होती. त्याचं नियोजन आपण केलेलं आहे. ही मान्सून पूर्व तयारीची एक जी नोट आहे ती मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमच्याकडे सर्क्युलेट करतो. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माहिती अधिकारी आमच्या देतील. त्याच्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतलेल्या आहेत. ज्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकते तिथं आपल्याला काय करायचंय, हायवेचे घाट आहेत तिथं आपल्याला काय करायचंय, छोट्या छोट्या रस्त्यांवरच्या मोऱ्या आहेत परंतु गाळानं त्या साचलेल्या असतील तर काय करायचंय, वाशिष्ठ नदीचा गाळा अजून 15 दिवसामध्ये किती काढायचा आहे, सावित्री नदीचा किती काढायचा आहे, जगबुडीचा किती काढायचा आहे, या सगळ्या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेतले. आणि निर्णयानं अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलेलं आहे की अतिशय सतर्कतेनं पुढचे 4 महिने आपण काम करणं गरजेचं आहे. निदान ऑगस्ट पर्यंत तरी काम करणं गरजेचं आहे. आपल्याकडचा सगळ्यात जास्त रेनफॉल हा जुलैमध्ये असतो. तर जुलैमध्ये देखील आपण सगळ्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. पोलीस विभागाची यंत्रणा देखील सक्षमपणानं युद्ध पातळीवर काम करण्यासाठी तयार आहे. प्रशासन देखील तयार आहे. कंट्रोल रूम देखील तयार आहे. आपलं देखील सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि चर्चेमधनं एक जो आपल्याशी संबंधित एक जो विषय निघाला त्याच्याबद्दल मला आपल्याला विनंती करायची आहे की आपली धरणांची जी पातळी असते किंवा नद्यांची पातळी असते आणि त्याचा एक चार्ट आपल्याकडे येत असतो. तर काही ठिकाणी असं बघायला मिळतं की आपणहून त्याच्यामध्ये कदाचित माहिती नसल्यामुळे भीती निर्माण करण्याचं काम होतं की आता ही पातळी अजून वाढल्यानंतर हे गाव निघून जाईल, ते गाव निघून जाईल. तर अशा बातम्या आपण टाळल्या पाहिजेत कारण त्याच्यामधनं पॅनिकनेस येतो आणि तिथनं लॉ अँड ऑर्डर होण्याची देखील शक्यता असते. म्हणून जिल्हाधिकारी साहेब ते एक आचारसंहिता तयार करतील की बाबा सतर्क राहण्याच्या दृष्टीनं चौथ्या स्तंभानं देखील काय सहकार्य केलं पाहिजे प्रशासनाला हे एक आचारसंहिता देतील आणि त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढीच पालकमंत्री या नात्यानं मी आपल्याला विनंती करतो. पत्रकार परिषदेमधून पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई गोवा महामार्गाची सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. पाहूयात. मी स्वतः रत्नागिरी कोल्हापूरवरनं देखील प्रवास करतो आणि मुंबई गोवा हायवेवरनं देखील प्रवास करतो. आम्ही आता जी माहिती घेतली कशेडी पासून परशुरामपर्यंत, परशुराम पासून चिपळूण पर्यंत, चिपळूणचा मधला काही भाग जर सोडला तर चिपळूण पासून सावर्ड्यापर्यंत हा नॅशनल हायवे आपला एकदम पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आरवली पासून संगमेश्वरचा जो विषय आहे तो आरवलीचं काम देखील पूर्ण होत आलेलं आहे. प्रश्न राहिलाय फक्त संगमेश्वरचा. संगमेश्वरमध्ये सिंगल लेन ब्रिज असल्यामुळं आपल्याला ट्रॅफिक अर्धा पाऊण तास आपल्याला ते थांबलेलं दिसतं. सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा डिसेंबर पर्यंत दुसरा पूल सुरू झाल्यानंतर हा देखील आपला प्रश्न निकालात निघणार आहे. पुढे विषय राहिला संगमेश्वर टू हातखंबा. ते काम थोडं संथ गतीनं आहे. ते देखील लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर, पावसाळ्यात वाहनांना आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आपण दिल्या आहेत. बाकी लांजापासूनचा पुढचा रस्ता वाकेडपासूनचा अगदी गोव्यापर्यंत पूर्ण झालेला आहे. मिऱ्या नागपूरचा विषय असा आहे, मिऱ्या नागपूर हा मिऱ्यापासून साळवी स्टॉप पर्यंत पूर्ण झालेला आहे. साळवी स्टॉप पासून पुढे काम चालू आहे. कुवारबावच्या पुलाचं काम होणार आहे. कुवारबाव पासून अगदी पानवल पर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं आहे. पानवल पासून हातखंब्यापर्यंत जंक्शन पर्यंत काम सुरू आहे. हातखंब्यापासून झरेवाडीपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. झरेवाडीचा मधला पॅच शिल्लक राहिला आहे. झरेवाडी पासून नागलेवाडीपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. पालीचं काम शिल्लक राहिलेलं आहे, ब्रिजचं, आणि बऱ्यापैकी आंबा घाटापर्यंत तो देखील पूर्ण झालाय. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की काम ते पूर्ण झालेलं नाही किंवा ते रखडलेलं आहे. दोन्ही हायवेची कामं ही युद्धपातळीवर सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही घेणार आहोत. कोणत्या गावामध्ये पूर येऊ शकतो किंवा कोणत्या गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे या संदर्भात देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. पाहूयात. पूरप्रवण तालुका चिपळूण, राजापूर, खेड, संगमेश्वर, खाडी नदी समुद्र किनाऱ्याजवळची गावे 206. तुम्ही जो आता ज्याचा उल्लेख केलात की पूर प्रवण गावे, पूर किती गावांमध्ये येऊ शकतो तर ते 50. दरड किती ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे तर ती 126 ठिकाणी. दरड घटना 2005 पासून 2021 पर्यंत 7 घडल्या. त्याच्यामध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला. तर त्याची प्रिकॉशन आपण घेतो. जिल्ह्यातील रासायनिक कारखाने किती आहेत तर 390 आहेत. त्याच्यामध्ये ज्वलनशील पदार्थ सगळ्यात जास्त असणारे 13 आहेत. रासायनिक 161 आहेत आणि त्याच्या खालोखाल 24 आहेत.
आता प्रमुख दरड प्रवण घाट, आंबा घाट, अणुस्कुरा घाट, कुंभारली घाट, परशुराम घाट, भोसते घाट आणि कशेडी घाट. महापूर ज्या ज्यावेळी आला होता तो 2005 ला आला, 2008 ला आला, 2010 ला आला, 2019 आणि 2021. त्याचा फटका कुठे बसला तर चिपळूण, खेड, दापोली, संगमेश्वर आणि रत्नागिरी. दरड कुठं कुठं कोसळली 2005, 2009, 2010, 2015. चिपळूण, राजापूर, दापोली, खेड, संगमेश्वर. म्हणून मी मगाशी असं म्हटलं की फार मोठी टिप्पणी आहे, ही सगळी मी तुम्हाला देतो. किती लोकांचं स्थलांतरित करावं लागेल असं काय नाही, याच्यामध्ये पण आहे ना, याच्यामध्ये देखील एक मिनिट तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये पण आहे. 206 गावामध्ये ती परिस्थिती निर्माण होऊ शकते. आवश्यकता भासली तर 206 गावातल्या लोकांना आपल्याला शिफ्ट करावं लागेल. पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत यांनी आपण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मोठे पक्षप्रवेश सुट्ट्या संपल्यानंतर होतील असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. सगळ्या नेते मंडळींनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महायुतीनंच आम्ही निवडणुका लढवणार आहोत. त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. भाजपचे नेते मंडळी, आमची जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र बसतील, सीट वाटपाचा फॉर्म्युला माननीय शिंदे साहेबांकडे, देवेंद्रजींकडे आणि अजितदादांकडे पाठवतील. फायनल डिसिजन ते घेतील. पण महायुतीनं आम्ही लढणार आहोत. महायुतीनं लढणार. महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेवर येणार, सगळ्या पंचायत समितीवर येणार, सगळ्या नगरपालिकेवर येणार. काँग्रेसची धावाधाव आता काय धावाधाव, काँग्रेस धावाधाव करून करणार आहे काय? ज्यांचे 7 किती 8 आमदार निवडून आले, 9 आमदार निवडून आले. ठीक आहे, फेक नरेटिव्हमुळे ते खासदार त्यांचे वाढले, पण त्यांना आता भवितव्य कळलंय दिल्लीमध्ये काय झालं, अन्य ठिकाणी काय होणार आहे. त्याच्यामुळे त्यांची धावाधाव करून काहीच उपयोग नाही, आहे तसेच राहणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला महाविकास आघाडीची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील मुंबई महानगरपालिकेपासून रत्नागिरी नगरपालिकेपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या आम्ही जिंकणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पुढच्या 15 दिवसामध्ये सुट्ट्या संपल्यानंतर जे पदाधिकारी सुट्टीवर गेलेले आहेत राजीनामे देऊन, ते पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर डायरेक्ट आमच्याकडे प्रवेश करतील, एवढंच तुम्हाला मी सांगतो. उद्या म्हणजेच रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. सध्या माणगाव आणि इंदापूर इथे होत असलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पर्यायी मार्गाबद्दल देखील यावेळी स्थानिकांशी विचार विनिमय होणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. राज्याचे कणखर लोकप्रिय मुख्यमंत्री उद्या आमदार अजितदादा पवार उद्या महाडला मोठ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी येत आहे. मी त्यांना विनंती केली, कारण तेही या बाबतीमध्ये सतत संवेदनशील असायचे, की गेले 14 वर्ष मुंबई गोवा रस्ता रखडला आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये माणगाव, इंदापूर या सगळ्या परिसरात आठवड्यातले 3 दिवस प्रचंड वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होत असते. संबंध चाकरमानी किंवा हे सगळे कोकणात गेलेत, तेही आता परतीच्या प्रवासाला मुंबईला सुरुवात करतात. त्याचबरोबर ती पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. अशा वेळेला त्यांना मी आज विनंती केली, उद्या दादा 5:30 वाजता दालगर फाट्यावरती थांबणार आहेत. इथे त्याची पाहणी करतील. नॅशनल हायवे, त्याचबरोबर ती नॅशनल हायवेचे दोन्ही कार्यकारी अभियंता, त्यांचे प्रकल्प संचालक, त्याचबरोबर ती अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य CO, RTO या सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. थोडा वेळ पाहणी करतील, नंतर आढावा घेतील. त्यामध्ये प्रामुख्याने माणबाजचा बायपास, इंदापूरचा बायपास रखडलेला, त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेतील. आणि त्याचबरोबर ती माणगावमधल्या आमच्या प्रमुख सहकार्यांनी याला पर्यायी मार्ग जो काही सुचवलेला आहे याचीसुद्धा मांडणी मी स्वतः खासदार म्हणून, नामदार आदिती त्या भागाचं प्रतिनिधित्व करते म्हणून ती माझ्या माणगावच्या सर्व सहकाऱ्यांच्या सह इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या समेत दादांकडे मागणी त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून पर्यायी मार्ग बायपास होईपर्यंत 1-2 पर्यायी मार्ग आहेत. नगरपालिकेमध्ये काही रस्ता आम्ही पर्यायी केला होता, जो पामडोली फाट्यावरून त्याच्या अलीकडून तो थेट मोरबा रोडला त्या ठिकाणी मिळू शकतो. असे जे काही पर्यायी मार्ग आहेत, या मार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांनी त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. हे आपल्या सर्वांच्या मार्फत कोकणातील जनतेला कळावं यासाठीच आपल्याला सांगितलं.
नवी मुंबईत युवा सेनेचा एक भव्य आणि उत्साहवर्धक मेळावा पार पडला। या मेळाव्याला युवा सेनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेनेचेही अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या कार्यक्रमासाठी एकत्र जमले होते। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी युवा सैनिकांना संबोधित करताना त्यांना उद्याचे भविष्य असे गौरवले आहे। या मेळाव्यामुळे नवी मुंबईत युवा सेनेचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसत आहे। आगामी निवडणुकांसाठी शिवसेना आणि युवा सेना सज्ज झाल्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला गेला। पाहुयात काय म्हणाले आहेत श्रीकांत शिंदे। चांगल्या प्रकारे काम जे आहे युवा सेनेचं या नवी मुंबईमध्ये सुरू आहे। आज युवा सेनेचा मेळावा इथे संपन्न झाला। मोठ्या संख्येमध्ये युवा सैनिक होते, त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी इकडे उपस्थित होते आणि मला वाटतं युवा सेनेची ताकद आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे युवा सेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये घोडदौड करते। आज त्याचं चित्र या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं आणि नवी मुंबईमध्ये युवकांची ताकद जी आहे ही खरंच एवढी मोठी आहे हे पाहून देखील आनंद झाला। एक विश्वास वाटायला लागला की आज युवा सेनेच्या माध्यमाने देखील चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये होतं आहे। मला वाटतं बघा, आता युवा सेनेमध्ये किंवा शिवसेनेमध्ये कुठलाही कार्यकर्ता जोडला जातो तर पॉलिटिक्स देखील त्याला एक प्लॅटफॉर्म म्हणून त्याने ओळखलं पाहिजे की हे एक ऑपॉर्च्युनिटी आहे। याने ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमाने जेवढा तुम्ही मेहनत करणार, जेवढा वेळ जो आहे हा लोकांसाठी द्याल, तेवढं जास्त ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भविष्यामध्ये मिळत राहतील। कारण की ह्याच्यामधूनच येणारे नगरसेवक असतील, नेते असतील, महापौर, आमदार, खासदार हे जे आहे हे संघर्षातून, मेहनतीतूनच निर्माण होत असतात। आज शिंदेसाहेब बघा, एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री, आज एका कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री होतो। तसंच जे आहे युवा सेनेने देखील पूर्णपणे झोकून देऊन काम केलं पाहिजे। ज्या प्रकारे शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात, पदाधिकारी काम करतात, मला युवा सेनेला देखील तो संदेश द्यायचा आहे की आपण जे आहे हे उद्याचं भविष्य आहात आणि आपण जर आज मेहनत केली तर उद्या जे आहे ते आपल्याला देखील संधी जी आहे ती मिळणार आहे। नक्कीच शिवसेनेला ताकद देण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील, पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते असतील, ती सर्व ताकद जी आहे ही माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आजपर्यंत दिलेली आहे आणि पुढेही जे आहे हे देत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद कशी वाढेल याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या मागे जे आहे हे शिवसेना उभी राहील। शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब उभे राहतील। मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना वैभव नाईकांचा खरपूस समाचार घेतला आहे। पाहुयात काय म्हणाले आहेत नितेश राणे। सिंधुदुर्गच्या उभाटाचा आका कोण हे पहिलं तर सिंधुदुर्गच्या शिवसैनिकांनी ठरवावं। विनायक राऊताचा कार्यक्रम हे मुंबईला हे पार्सल आम्ही परत पाठवून देतो हे सांगणे, तेव्हा वैभव नाईक कुठे कुठे कसे कसे बोलत होते ना, याचे पुरावे माझ्याकडे आहेत। म्हणून सिंधुदुर्गाचा किंवा आमच्यावर आका कोण ही शोध मोहीम सुरू करण्या अगोदर ना त्यांच्या उभाटाच्या शिवसैनिकांनी त्यांना वैभव नाईक पाहिजे काय विनायक राऊत पाहिजे हे पहिलं सिद्ध करावं। कारण का 3 आठवड्या अगोदर उद्धव ठाकरे बाहेर जाण्या अगोदर हे वैभव नाईक एक शिष्टमंडळ घेऊन गेलेले उद्धव ठाकरेकडे ही मागणी करायला आहे की विनायक राऊत आम्हाला या जिल्ह्यात नको। खोराय का खोटाय सांगा, मग त्याच्याबरोबर गेलेला एक व्यक्ती तुमच्या समोर आणतो जे हे पुरावे देईल। म्हणून आमच्यावर आका कोण बोलण्या अगोदर ना तुमच्या उभाटाचा पहिला आका कोण हे पहिले सांगा। पुण्यातील वन विभागाच्या जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला। 30 वर्षांपूर्वी नारायण राणे हे महसूल मंत्री असताना जो निर्णय घेतला होता त्यावरती 30 वर्षे कायदेशीर कारवाई सुरू होती। काल सर्वोच्च न्यायालयाने ही जमीन वन विभागाला परत देण्याचे आदेश दिले आहेत। तसेच या आधीच्या कमिटीने नारायण राणे यांना दोषी ठरवले होते। आताही सर्वोच्च न्यायालयाने नारायण राणे यांना दोषी ठरवले। त्यामुळे नारायण राणे यांनी नैतिकता असेल तर खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे। त्यांनी घेतलेल्या निर्णयात भ्रष्टाचार झाला असल्याने नारायण राणे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 30 वर्षापूर्वी नारायण राणे महसूल मंत्री असताना जो निर्णय घेतला होता त्या निर्णयावर 30 वर्ष कायदेशीर कारवाई सुरू होती आणि सर्वोच्च न्यायालयाने काल ही जमीन वन विभागाला परत करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर याआधी जी कमिटी झाली त्या कमिटीने नारायण राणे यांना दोषी ठरवलं होतं। आता खरं तर सर्वोच्च न्यायालयाने दोषी निर्णय विरोधात दिल्यानंतर नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा नैतिकता असेल तर दिला पाहिजे। सातत्याने ते दुसऱ्यांवर आरोप करत असतात, परंतु आपण जे निर्णय घेतले आहेत त्याला सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाला चुकीचा होता सांगितलेला आहे
आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे नारायण राणेंनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.